आपल्या सगळ्यांच्यातच ना मोठी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची एक जबरदस्त क्षमता असते. पण अनेकदा काय होतं, नकळतपणे आपल्याच काही सवयी आपल्या ध्येयांच्या आड येतात. तर आज आपण अशाच काही अगदी सूक्ष्म पण घातक सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपली महत्वाकांक्षा हळूहळू संपवतात. आणि हो, यातून बाहेर कसं पडायचं हेही पाहणार आहोत. हा विचार आहे ना खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे. म्हणजे बघा, अपयश हे काही अचानक घडत नाही. ते तर रोजच्या छोट्या छोट्या निवडींमधून आणि आपण ज्या गोष्टींकडे चलता आहे म्हणून दुर्लक्ष करतो त्यातून हळूहळू तयार होत असतं. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सवयींना सहन करणं, ज्या आपली ऊर्जा आणि ध्येय दोन्ही कमी करतात. महत्वाकांक्षा म्हणजे एखाद्या नाजूक रोपासारखी असते. तिची काळजी घेतली, तिला खतपाणी घातलं तर ती मस्त वाढते. पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती कोमेजून जाते. आणि गंमत म्हणजे हे सगळं आपल्या दररोजच्या छोट्या छोट्या निर्णयांवरच तर अवलंबून असतं. आता इथे सहनशीलता या शब्दाचा अर्थ संयम किंवा धीर धरण्याचा अजिबात नाहीये. तर इथे याचा अर्थ आहे की आपल्याला आतून कुठेतरी माहीत असतं की काही सवयी चुकीच्या आहेत, तरीही आपण ते स्वीकारतो. का? कारण त्या आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत, अगदी ओळखीच्या झाल्या आहेत. ह्या काही अशा सवयी आहेत ज्या आपल्याला खूप सामान्य वाटतात. जसं की रात्री उशिरापर्यंत फोन बघत बसणं किंवा महत्वाची कामं उद्या करेन म्हणून पुढे ढकलणं. या सवयी इतक्या कॉमन आहेत की त्या चुकीच्या आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि म्हणूनच त्या सगळ्यात जास्त धोकादायक आहेत. आणि याचा थेट आपल्या मेंदूवर परिणाम होतो. आपला मेंदू आहे ना, तो काही तर्क करत नाही. आपण जे वारंवार करतो तेच तो स्वीकारतो. जेव्हा आपण सतत छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टींना सहन करतो, तेव्हा आपला मेंदू सामान्यपणालाच नवीन नॉर्मल म्हणून स्वीकारून टाकतो. पण प्रश्न हा आहे की आपण या सवयी सहन करतोस का? ह्याचं उत्तर दडले आरामाच्या नैसर्गिक आकर्षणात. आपला मेंदू तो नेहमीच सोपा मार्ग शोधत असतो. हे कसं काम करतं माहितीये? हे एक चक्र आहे. आपण एकदा सोपा मार्ग निवडतो, मग पुन्हा तेच करतो आणि हळूहळू तोच आपला डिफॉल्ट मार्ग बनतो. मग कोणतंही नवीन किंवा आव्हानात्मक काम आपल्याला धोकादायक वाटू लागतं आणि आपण नकळत त्या आरामाच्या चक्रात अडकून जातो. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे. आराम करणं हे काही चुकीचं नाहीये. आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज असतेच. पण पण जेव्हा आराम करणं हेच आपलं ध्येय बनतं, तेव्हा आपली प्रगती मात्र पूर्णपणे थांबून जाते. आता थोडं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपली जी काही रोजची दिनचर्या आहे, जी आपण अनेकदा नकळतपणे जगत असतो, तिच्यावर काही मूलभूत प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. स्वतःला विचारायला हवं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही केलं जातंय ते का केलं जातंय? त्यामागे काही उद्देश आहे की फक्त एक सवय म्हणून ते घडतंय? आणि मग पुढचा प्रश्न येतो की या रोजच्या कृतींमधून खरंच काय मिळतंय? समाधान, आनंद, प्रगती की फक्त वेळ वाया जातोय? हा, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण दिवसभर खूप काही करत असतो, पण ते काम आपल्याला ध्येयाच्या दिशेने पुढे घेऊन जाते की फक्त आपल्याला व्यस्त ठेवते? कारण व्यस्त असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरं शोधतो ना, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपल्यापैकी बहुतेकांची दिनचर्या ही सोयीवर आधारलेली असते, जाणीवपूर्वक केलेल्या निवडींवर नाही. आणि इतिहासात सोयीस्कर मार्गांनी चालून कोणीही काही महान गोष्ट साध्य केलेली नाहीये, हे तर खरंच आहे. आता उपायांकडे वळण्यापूर्वी त्या 3 मुख्य गोष्टी पाहूया, ज्या दररोज आपली शिस्त आणि संकल्पशक्ती आतून पोखरत आहेत. हे एक अतिशय प्रभावी वाक्य आहे. आपली ध्येय कितीही मोठी असोत, पण आपलं यश हे आपल्या दैनंदिन सवयी आणि शिस्तीवरच अवलंबून असतं. शिस्तच आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव पूल आहे. आता हा चार्ट बघा. यातला सर्वात मोठा वाटा म्हणजे तब्बल 45% कशाचा आहे? तर स्वतःला दिलेली वचनं मोडण्याचा. मी उद्यापासून लवकर उठेन किंवा मी हे काम आज पूर्ण करेन, अशी छोटी वचनं जेव्हा आपण मोडतो, तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. त्यानंतर येतं सततचं विचलन आणि मग अडचणी टाळण्याची वृत्ती. शिस्त म्हणजे अशी गोष्ट नाहीये जी एका रात्रीत संपते. नाही, ती तर आज एक दिवस चालेल किंवा फक्त 5 मिनिटं अजून, अशा छोट्या छोट्या तडजोडींमधून थेंबाथेंबाने गळत जाते. आणि एक दिवस आपल्याला कळतं की आपल्या हातात काहीच उरलेलं नाही. मग आता या सगळ्यावर उपाय काय? घाबरू नका.
उत्तर मोठमोठे बदल करण्यात नाहीये, तर ते एका लहान पण जाणीवपूर्वक उचललेल्या पावलात आहे. आपल्याला प्रेरणा शोधायची नाहीये, आपल्याला कृती करायला शिकायचं आहे. इथे ना 2 गोष्टींमधला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे टळाटाळ, जी प्रेरणेची वाट बघते, भीतीला खतपाणी घालते आणि आपल्याला विचारांच्या जाळ्यात अडकवते. आणि दुसरीकडे आहे कृती, जी स्वतःच गती निर्माण करते, भीतीवर मात करते, आत्मविश्वास वाढवते आणि विचारांना एक स्पष्टता देते. निवड आपल्या हातात आहे. एक खूप मोठी चूक आपण सगळेच करतो. आपण आत्मविश्वास येण्याची वाट बघतो आणि मग कृती करू असं ठरवतो. पण हे एक चक्रव्यूह आहे. खरं तर आत्मविश्वास हा कृती करण्यापूर्वी येत नाही, तो कृती केल्यामुळे मिळतो. म्हणजे बघा, या सगळ्याचा निष्कर्ष खूपच सोपा आहे. आपल्याला आपलं आयुष्य एका दिवसात बदलायचं नाहीये. फक्त ती टाळाटाळीची साखळी तोडण्यासाठी फक्त आज एक लहानसं पण प्रामाणिक पाऊल उचलायचं आहे. फक्त एक पाऊल. त्यामुळे जाता जाता स्वतःला हा एकच प्रश्न विचारायला हवा. जर आज काहीच बदललं नाही, तर उद्याचा दिवस आजच्यापेक्षा वेगळा असेल अशी अपेक्षा आपण का आणि कशी काय करू शकतो? बदलण्याची शक्ती आणि जबाबदारी दोन्ही